मंडळी नमस्कार. मी सतीश गोपाळ कुलकर्णी. आपण पाहतात यूट्यूब चॅनल राजकारण गेलं चुलीत. मागचा भाग विकसित भारत याच्यावर काही मी गोष्टीवर भाष्य केलं होतं. सुदैवानं आत्ता या आठवड्यात गेल्या आठवड्यात प्रदर्शनासाठी मुक्त झालेला चित्रपट धुरंधर यामधून देखील तोच विषय आला. आजचा विषय स्वराज्य या मालिकेखाली विश्वगुरू भारत, अर्थात काही 2-3 वेगवेगळ्या दृष्टिकोनामधून याचं विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सुरुवातीलाच विश्वगुरू ह्या आपल्या आजच्या उपाधीला सार्थक ठरवणारं एक जी गोष्ट घडली, दंडक्रम पारायण वेदमूर्ती श्री देवव्रत यांनी पूर्ण केलं, त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन. ही खरे विश्वगुरू ह्या उपाधीला अगदी साजेशी अशी कामगिरी त्यांनी केली. त्याबद्दल त्यांचं खरोखर जेवढं त्यांचं कौतुक करावं, अभिनंदन करावं, त्यांना आशीर्वाद द्यावे तेवढे कमीच आहेत. ही पहिली बाब झाली. दुसरी गोष्ट, आत्ता मी म्हटल्याप्रमाणे धुरंधर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि मी स्वतः जाऊन तो पाहिला. अर्थात थोडंसं धाडस होतं त्यामध्ये, कारण आमच्या काळामधले जे चित्रपट त्यामध्ये ज्या मारधाडीचे वगैरे दृश्य यायचे त्याच्यापेक्षा हा जरा प्रकार थोडासा सहन न होण्यासारखा आहे. पण ज्या पद्धतीचं वास्तव चालतं त्या पद्धतीचं चित्रीकरण करणं हे कर्मप्राप्त असतं. विशेषतः मी माझ्या लेखामध्ये हे विस्तृत लिहिणार आहे. तो कदाचित ह्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ठेवतो, आपल्या वाचनासाठी सुद्धा ठेवतो. ज्या मुळात देशाची निर्मिती ह्याच्याविषयी मी नेमकं मागच्या विकसित भारत या भागामध्ये बोललो होतो. काही उल्लेख केले होते की कुणी अधिकार दिला या भूमीचं विभाजन करण्याचा. तर ज्या देशाची निर्मिती शौर्य, संस्कार, देशप्रेम ह्या बाबींवर आधारित झाली नाही आहे, त्या देशाला संस्कृती काय असणार, आपण तिथून काय अपेक्षा ठेवू शकतो. त्यामुळंच त्यांना कट कारस्थाने, त्यानंतर दुष्कृत्य आणि कांगावा, म्हणजे ज्याला आता प्रोपागंडा हा शब्द आता प्रसिद्ध आहे सध्या, हे करणं क्रमप्राप्त आहे. मी काही त्यांचे मुद्दाहून आता अलीकडं त्यांच्या न्यूज चॅनलवरून किंवा यूट्यूबर्स काही आहेत त्यांचे व्हिडिओ आपले भारतीय यूट्यूबर्स काही बनवत आहेत, मिस्टर इंडियन बेकर किंवा डी रिॲक्ट, आणि शिवाय बऱ्याच अंशी मेजर गौरव आर्य हे देखील त्यावर संबोधन करत आहेत आपलं तिथलं. आणि शिवाय ह्या धुरंधर चित्रपटामध्ये साधारण तिथलं नागरी जीवन बघायची मला उत्सुकता होती आणि ती पूर्ण झाली. कारण मी आत्ता म्हटल्याप्रमाणे ज्या देशाची मुळात निर्मिती ही जमिनीचं विभाजन तुकडा करून करण्यात आली आणि दुर्दम्य असे अत्याचार करून प्रजाजनांना तिथल्या राहत्या पाठवण्यात, त्यांची शवं पाठवण्यात आली, तिथून आपण काय अपेक्षा ठेवणार, आणि याचंच यथार्थ वर्णन या चित्रपटामध्ये आहे. मी याच्यावर विस्तृत लेख लिहिणार आहे, तो जर लिहिला हा प्रकाशित करण्यापूर्वी जर हा भाग, तर मी जरूर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो ठेवतो, आपण जरूर वाचा. त्याचबरोबर एक नुकतीच बातमी माझ्या बघण्यात आली की धर्मादाय आयुक्तांना अगदी कडक निकष लावणार त्यांच्या नियुक्तीबाबत, त्यांच्या स्पर्धा परीक्षा वगैरे ह्या सगळ्या चर्निंग प्रोसेसमधून त्यांना जावं लागणार. मला हसू आवरेना अक्षरशः. असं म्हणण्याचं कारण काय, मी त्या मुख्यमंत्र्यांच्या मला वाटतं एक्सवरच्या किंवा फेसबुकवरच्या पोस्टवर हा कॉमेंट लिहिलासुद्धा की आपण हे सगळं करताय हे ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे, त्यांची निवड तशा पद्धतीनं व्हावी वगैरे, पण
ज्यांना खरोखर या निकषांची निकड आहे, गरज आहे, त्यांच्या बाबतीत काय? जे लोकप्रतिनिधी निवडून जात आहेत, त्यांची पात्रता, त्यांचं चारित्र्य मुख्य म्हणजे. कारण चारित्र्य असल्याशिवाय राष्ट्र घडत नाही. हे वारंवार वेगवेगळ्या गोष्टींमधून सिद्ध झालेलं आहे. आपल्या अगदी आपल्या नोटा, करन्सी रिझर्व्ह बँकेच्या सारख्या व्हॉल्टमध्ये ज्यावेळेला ह्या नकली नोटा मिळतात, ह्याच्यासारखी चिंतनीय बाब काय असू शकते? त्यामुळं असे करायला उद्युक्त होणारे अधिकारी केवळ हे ह्या निकषांमधून जाऊन उपयोग नाहीत. आणि ह्यांना मिळणारी शिवाय भरघोस पेन्शन, आमच्यासारखे कैक 70-80 लाख जे पेन्शनर EPFOच्या पेन्शनखाली येतात, ह्यांना टाचा घासायला लावता तुम्ही आमचेच पैसे आम्हाला परत देताना. आणि ह्या मंडळींना तुम्ही इतक्या सहजासहजी हे सगळी मानधनं त्यांचे टोलमधून त्यांना, मी टोलच्या रस्त्याच्या विषयीच्या ह्याच्यामध्ये म्हटलं तर ही गोष्ट तुम्ही यांना सूट देता, न्यायाधीशांना देता वगैरे, वेगवेगळ्या सनदी अधिकाऱ्यांना देता. कोणते काय निकष आहेत त्याच्यामागं? इथं मुख्य निकष लागले पाहिजेत. धर्मादाय आयुक्त वगैरे यांना लावण्याच्या आधी सगळ्यात राजकीय क्षेत्रात येणाऱ्या लोकांचं चरित्र कसं आहे, त्यांची पात्रता काय आहे, डिग्री काय आहे, क्वालिफिकेशन काय आहे, आणि ओव्हरऑल त्यांचा प्रती दृष्टिकोन काय आहे, हा प्रत्यक्ष फीडबॅक घेऊन मगच त्यांना तिकीट द्यावं. ही पहिल्यांदा आता अगदी तातडी निकडीची गरज आहे ही खरं तर. तर विश्वगुरू भारत ह्याच्याकडे मी बोलतो. ह्याचे 2 भाग आहेत साधारण. एक अर्थातच आपल्या आजच्या जी भौतिक व्यवस्था आपल्या वाट्याला आणली गेली आहे, इतका सुंदर आणि निसर्ग संपदा आणि इतर सर्व गोष्टींनी, मुख्य म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या, कल्चरली, इकॉलॉजिकली, एन्व्हायरमेंटली, अगदी आजच्या शब्दांमध्ये बोलायचं झालं तर वेगवेगळ्या नद्यांचे स्रोत, खनिज, सगळे खनिज पदार्थ, अमुक तमुक, आणि परंपरा, वारसा हा इतका समृद्ध असताना हा विश्वगुरू आहे का नाही भारत, हा दुसरा मुद्दा मी नंतर बोलतो. भौतिक गोष्टींबाबतसुद्धा पहिल्यांदा मी याच्यावर भाष्य करेन. जर राजकीयदृष्ट्या जे विकसित भारतमध्ये सुद्धा मी बोललो होतो काही अंशी, बऱ्याच अंशी इतर भागांमध्ये सुद्धा ही गोष्ट बोललो आहे. जर विश्वगुरू भारत तुम्ही म्हणता, तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण जिथे इथं मानववस्ती आहे, सुरुवात मानवापासून करूया आपण. जिथे इथं मानववस्ती ह्या देशामध्ये आहे, तिथं आपण शुद्ध पेयजल किती प्रमाणात पुरवलं, तिथले जे स्रोत आहेत, जे पाणी पुरवठा करण्यासाठी जे नद्या आहेत, नाले असतील, ओढे असतील वगैरे वगैरे, ह्यांची अवस्था काय आहे, ह्याचं ऑडिट कोणी कधी केलं का? आणि शुद्ध पेयजल त्या नागरिकांपर्यंत जातं का? हा सगळ्यात फंडामेंटली जी गोष्ट आहे ती. दुसरी गोष्ट, जी शेती केली जाते आजच्या काळामध्ये, त्यामधून जे धान्य पिकतं ते खायला किती सुरक्षित आहे, त्याला जे शेतात धान्य पिकवायला वापरल्या जाणाऱ्या ज्या पद्धती आहेत, त्यांचं ऑडिट कधी केलं गेलेलं आहे का? ते पिकवलं जाणारं धान्य, त्याला वापरली जाणारी पेस्टिसाईड, ते वापरले जाणारे जे रोपण केले जाणारी रोपं असतील किंवा जे बियाणे दिली जातात, त्यांना घातलं जाणारं खत, आणि त्याला संलग्न असलेला जो जोडविषय आहे तो आहे पशु, अर्थात गाईला मी ह्यामधून वगळतो आहे. गाय ही काही पशुमध्ये येत नाही, तुम्ही म्हणा अगर नाही म्हणा, कारण परंपरेनं आपल्याला वारंवार दाखवून दिलेलं आहे की पशुधनामध्ये इतर धन येईल, अगदी वेगवेगळे लागणारे. आता आजकाल डुक्कर ही जमात प्राणीजात दिसायची जवळजवळ बंद झाली आहे. नेमकं काय झालं त्याचं? चिमण्या तर दिसायच्या, आणि इकडं डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन आम्हाला मेसेज पाठवून कळवतं की ज्या ह्या मोबाईल टॉवर्समधून वगैरे वेव्ह निघतात, यांचे हानिकारक नाही आहेत ह्या वेव्स वगैरे, असं कळवलं जातं. माहितीने काय ह्याला कुठला आधार घेतला, निकष लावला वगैरे. तर शेती हे दुसरं म्हणजे जे खाण्याशी निगडीत आहे आणि ज्याच्यावर आरोग्य या इथं राहणाऱ्या माणसांचं अवलंबून आहे त्याच्याबाबत. तिसरं
जे रस्ते आहेत, सडक आणि सडक व्यवस्थापन, केवळ सडक निर्माणच आहे आपल्या इथं. आणि निर्माण म्हणजे तोही भयानक प्रकार आहे. त्याला वापरलं जाणारं मटेरियल मी अनेक पूर्वीच्या भागांमध्ये म्हटलं आहे. ते मटेरियल येतं कुठून, त्याचा इफेक्टिव्हली वापर होतो का नाही, जेवढ्या क्वांटिटीचं ते मटेरियल आलं तेवढ्यात किती किलोमीटर रोड बांधला पाहिजे ह्याची काही निकष परिमाणं निश्चितच असणार. तर ती पाळली जातात का नाही. नुसता रस्ता झाला, पॅचवर्क झालं. आता आजच इथं इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्र्यांचा एक कार्यक्रम आहे, तेवढे DDT मारली गेली आहे रस्त्यांच्या कडेला वगैरे. म्हणजे मुख्यमंत्री DDT मारली की नाही ते बघणार इथे येऊन. आणि ती कोणत्या आधारावर जी DDT जंतुनाशक जे आहे जगामधून जे हद्दपार झालेलं आहे ते सर्रास अजूनही वापरलं जातं. ही निकष मी म्हणतो, हे विश्वगुरू कॅटेगरीला, ह्या उपाधीला हे शोभणारे निकष आहेत का. तिसरी गोष्ट रस्त्यांची. रस्ते निर्माण मी आत्ता म्हटल्याप्रमाणे, त्यानंतर रस्ते निर्माण त्यांचा मेंटेनन्स, त्यांचा रखरखाव, निगा त्यांची कोण आणि कशी राखणार. त्याचबरोबर रस्ते हे करताना तोडली गेलेली अनंत पटीची झाडं. काही ठिकाणी असा क्लेम दिला जातो की काही माहिती नाही त्याला किती आजच्या शास्त्रानुसार, सायन्सनुसार सुद्धा त्याला आधार किती आहे का नाही ते माहिती नाही. कार्बन इमिशन अमुक तमुक हे किती फुलप्रूफ गोष्टी आहेत. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट, एखादा वटवृक्ष उभा राहिला, एखादा पिंपळाचा वृक्ष उभा राहिला, एखादा कडुनिंबाचा वृक्ष उभा राहिला, एखादा औदुंबराचा वृक्ष उभा राहिला, किती वर्ष लागतात. मी आत्ता इथं स्वतः आमच्या प्लॉटिंगमध्ये इथं वृक्षारोपण केलेलं ह्या गोष्टींचं. 1 वर्ष होऊन गेलं, अजून ती झाडं 6 ते 7 फूट झालीत फक्त. 6-7 फुटांची उंची गाठू शकले, अजून तो पूर्ण वाढलेला वृक्ष नाही आहेत ते. आत्ता जर कोणी येऊन मेंढपाळाने वगैरे त्यांच्यावर जर कुऱ्हाड घातली तर ते कदाचित ते टिकणारे नाहीत. डोळ्यात अगदी अक्षरशः तेल घालून त्यांची निगा राखावी लागते, की बघावं लागतं कोणी ते विनाकारण तोडत तर नाही आहे ना त्यांना, म्हणून कोणी हात लावत नाही आहे, इजा पोहोचवत नाही आहे म्हणून. आणि कुठल्या आधारावर आपण सांगतो की हे वृक्ष तोडले आम्ही, परत त्यांचं रोपण करू वगैरे वगैरे. किती वर्ष लागतील, 2 पिढ्या जातील ते पूर्ण वाढलेलं वृक्ष यायला. त्यामुळे हे वृक्षांचा, रस्ते आणि त्याला संलग्न असलेल्या इकॉलॉजीचा, मी म्हणतो आहे पूर्ण जीवसृष्टीचा विचार आपण करायला पाहिजे खरं तर. चौथी गोष्ट, विश्वगुरू यायला जर मंदिरं ही आपली प्रार्थनेची स्थळं आहेत, मी ह्याच्यावर देखील पूर्वी देखील सांगितलेलं आहे, मंदिरं ही जी प्रार्थनेची जी स्थळं आहेत, परंपरेनं चालत आलेली जी मंदिरं आहेत आपली अनेक ठिकाणी, उदाहरण खिद्रापूरचं मंदिर घ्या, कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिर घ्या, त्यांचा रखरखाव कसा केला जातो. कारण मी ह्यांचे 2 उल्लेख हे का केले, कारण ही पुरातन मंदिरं, हजारो वर्षापूर्वीची मंदिरं आहेत आणि ती आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात आहेत. त्यांचा रखरखाव करणं त्यांच्या ताब्यामध्ये आहे किती ठिकाणी. आणि शिवाय जी कोल्हापूर, सांगली जवळपासच्या ज्या जिल्ह्यांमध्ये जिथं सहसा लोकांचं जाणं येणं कमी असतं, ती स्थानं किती आस्थेनं आणि निष्ठेनं हे ASIचे लोक यांचा सांभाळ करत आहेत. आज आपण काय चाललं आहे देशामध्ये सगळीकडे बघतो, रोज नवीन नवीन ठिकाणाहून नवीन नवीन अतिक्रमणं झालेले आहेत आणि ते ह्या जागा हडपण्याचे वगैरे प्रकार झालेले आहेत. ऑलरेडी जे झालेत ती गोष्ट वेगळीच आहे, नव्यानं ह्या गोष्टी होत आहेत. तर यांच्याकडं बघणं ही जबाबदारीने विश्वगुरू ह्या कॅटेगरीमध्ये येत नाही. आणखीन ह्याला संलग्न मुद्दा जो मग पूर्वी जो मी मांडलेला आहे, रस्ते, पाणी, वीज वगैरे ह्या तर गोष्टी आहेतच, कुठंपर्यंत पोचलेत, नागरी भागांमध्ये किती ठिकाणी रस्ते आहेत नाहीत वगैरे, ह्याचा कोण हिशोब घालणार, कोण ह्याचा निर्णय घेणार, कोण एक्झिक्युशन करणार. कारण नागरी सुविधा द्यायचं म्हटलं की सगळे शासकीय सगळ्या प्रक्रिया आल्या आणि तीच एखादी गोष्ट नागरिकाकडून वसूल करायची वेळ आली तर त्याला ती प्रक्रिया मात्र तातडीनं अगदी अंमलात येते. तत्परता तिथल्यासारखी दुसरी नसते. जसं मी माझ्या रस्त्यांच्या एका भागामध्ये म्हटलेलं होतं,
दुकानांना मंजुरी तुम्हीच देणार शॉप ॲक्ट खाली. GST तुम्ही त्यांच्याकडून तुम्हीच वसूल करणार. त्यानंतर आमच्याकडून जे टू व्हीलर धारक आहेत ह्यांच्याकडून रजिस्ट्रेशन तुम्ही करणार, आम्हाला परवाने देणार तुम्ही त्याचे चालवायचे, ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही देणार चालवायला. आणि रस्ते जिथं ही दुकानं जिथं आहेत, आम्ही जातो शॉपिंगला जिथं, जे मॉलमध्ये वगैरे न जाता आम्ही काही किराणा मालाची दुकानं किंवा कपडे वगैरे इतर सर्व दुकानं असतील ह्यांच्यासमोर नेमकी फुटपाथ असतात आणि त्याच्यावर अतिक्रमण झालेलं असतं. जे वेगवेगळे विक्रेते वगैरे मंडळी आहेत त्यांचं अतिक्रमण झालेलं असतं. तिथं मी गाडी जर लावली तत्परतेनं ती ही वाहन उचलणारी गाडी ती येते आणि पटदिशी उचलून घेऊन जाते. फोर व्हीलर असेल तर त्यांची हवा वगैरे काढतात, त्याची लगेच पावती केली जाते. परवानग्या सगळ्या देणार तुम्हीच. मग ही तुमची जबाबदारी नव्हे की आम्ही पार्किंग कुठं करावं? सम विषमचा काय संबंध येतो? ह्या बाजूला आणि त्या बाजूच्या रस्त्याच्या त्या बाजूला एखाद्या माणसाला जायचं असेल आणि त्याला 1 किलोमीटर वळण, हे प्रदूषण वाढणारं नाही. तर ह्याच्यावर ह्या गोष्टीचा मग ह्याच्यावर ॲक्शन घेणार कोण आणि तुम्ही ठरवणार कसे? कुठल्या एका कलमाअंतर्गत तुम्ही ह्या गोष्टी करताय, परवानगी देताय अशा गोष्टींना? हे अत्यंत चुकीची बाब आहे. ह्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, मी वारंवार ह्याच्यावर बोललेलं, जे परदेशातून इतक्या सहजासहजी इथं आलेले जी मंडळी आहेत, बांगलादेशी, रोहिंग्या वगैरे, त्यांना तुम्ही कधी त्यांची हकालपट्टी करणार, डिपोर्ट, त्यांचा व्हाईट पेपर कधी काढणार? जिल्हावार इतकी यांची संख्या आहे आणि यांच्याशी संपर्क ठेवणं तुम्हाला धोकादायक होऊ शकतं. जीविताला वगैरे यांच्यापासून हानी होऊ शकते असं तुम्ही आम्हाला कधी सांगणार? ही खरी कर्तव्य विश्वगुरू ह्या उपाधीला, पदवीला अनुसरून असणाऱ्या ज्या ह्या बाबी आहेत त्या जर फुलफिल झाल्या तर आपण ऐहिकदृष्ट्या आजच्या वर्ल्ड ऑर्डरप्रमाणे आपण म्हणू शकू की विश्वगुरू म्हणून आपण आहोत, कुठल्या तरी एका ठिकाणी पदावर आहोत असं म्हणायला वाव आहे. मी वारंवार ही गोष्ट सांगितली आहे. GDP आणि पर कॅपिटा इन्कम वगैरे, हे लिव्हिंग कॉस्ट इंडेक्स, दीज आर नॉट द इंडिकेशन्स ऑफ इन एनी वे ॲज फार ॲज दी मॉडर्न वर्ल्ड ऑर्डर इज कन्सर्न. कारण ही ग्राउंडवरची परिस्थिती, जमिनीवर असणारी परिस्थिती ही दर्शवत नाही. ह्या गोष्टी काहीच दर्शवत नाही. त्यामुळं मिसलिडिंग होऊ शकते ही गोष्ट. त्या निकषांवर आधारित आपण जर म्हणत असू की विश्वगुरू भारत वगैरे कोणी डंका जर पिटत असेल तो अत्यंत चुकीचा आहे. याला कुठलंही बॅकिंग नाही आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता साधारण मूळ आपल्या पारंपरिकदृष्ट्या म्हणतो मी, आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा म्हणणार नाही, कारण ऑलरेडी आपण आध्यात्मिकदृष्ट्या विश्वगुरू आहोतच. कारण कुठली आजकालची आजच्या इन टुडेज इरा, आजच्या काळामध्ये कुठली आपल्या इतकी पुरातन संस्कृती कुठंच अस्तित्वात नाही. सगळ्या लयाला गेलेल्या आहेत. आपल्या इथं फक्त मंदिरं किंवा त्यांच्यावर लिहिलेले त्यातल्या मूर्ती किंवा त्यांच्या आजूबाजूला असलेली जी परिसर आहे तो, किंवा शिलालेख असलेले, किंवा अगदी या सगळ्या आक्रमण आणि यांच्या तावडीतून वाचलेले काही महत्त्वाचे धागेदोरे, काही भुर्जपत्रावरचे लेख वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी जरी बाजूला ठेवल्या किंवा त्या काळामधले दर्शनावर मी जसं पूर्वी म्हटल्याप्रमाणे रामायण, महाभारत किंवा इतर काळामधले चंद्रगुप्त मौर्य वगैरे, चाणक्य यांच्या काळामधले अस्तित्व खुणा, ह्या जरी छत्रपती शिवाजी महाराज किंवा तत्सम ह्या सगळ्या खुणा जरी, आता त्यांच्या गडांची स्थिती मी एका भागामध्ये बोललेलोच होतो. महाराजांच्या गडाची स्थिती काय आहे, नेमकी दुरावस्था किती आहे, हे बोललेलो होतो मी. त्यामुळं खरं तर त्या निकषांनं बोलणं तितकंसं योग्य होणार नाही. आपली ॲफिनिटी आहे या गोष्टींप्रती ह्यामधून दिसून येतं. उदासीनता किती आहे किंवा खराखुरा किती ह्याबद्दल आस्था आहे किती लोकांना, हे दिसतं. आजच्या काळात देखील दिसून येतं हे स्पष्ट. त्याला हातच्या काकणाला आरशाची काही गरज नाही आहे. आध्यात्मिकदृष्ट्या आपण विश्वगुरू आहोतच. कारण कुठली बाब आपण धरू,
आपण ऐहिक जीवन कसं असावं माणसाचं ह्याबाबतसुद्धा अगदी वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत आयुर्वेद म्हणा किंवा राहणीमान कसं असावं माणसाचं, काय खावं प्यावं, कसं विहार करा, आहार विहार आचार, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह हा सगळ्या वेगवेगळ्या माध्यमामधून देण्याचा आपल्याला प्रयत्न केला गेलेला आहे. आणि वेळोवेळी विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपल्या संतांनी सुद्धा ह्या गोष्टी वगळल्या नाही आहेत. केवळ त्यांनी आपल्याला तुम्ही सगळं सर्वसंगत सोडा आणि तुम्ही ह्याच्यात राहा असं कधीच सांगितलेलं नाही आहे. ऐहिक बाबीमध्ये सुद्धा तुमच्या वाट्याला येणारे प्रयत्न तुम्ही निश्चित करा. जितक्या चांगल्या पद्धतीनं करता येतील तेवढे करा. ऐहिक जीवन सुधारण्यासाठी किंवा ते व्यवस्थित राहण्यासाठी, समाजजीवन व्यवस्थित राहण्यासाठी. समाज जीवनाची आस्था असणारे किती मंडळी आज आपल्याकडं आहेत जे प्रत्यक्ष हे प्रशासन चालवायच्या यंत्रणेमध्ये आहेत, लोकप्रतिनिधी विशेषतः. हा निश्चित आपण विचार केला गेला पाहिजे. त्यामुळं आध्यात्मिकदृष्ट्या आहे हा डंका पिटण्यात ह्या मंडळींना तर अधिकार कोणताही नाही आहे. त्यांनी याची कुठली पोचपावती कोणाला देण्याची आणि आपल्याला भारताला कोणाकडून पोचपावती घ्यायची काही काडीमात्र आवश्यकता नाही आहे. आपण ऑलरेडी आपण आहोतच, विश्वगुरू आहोतच. आजच्या निकषांमध्ये आपण नेमके कुठे कमी पडतो आहे तो यांनी विचार करायला पाहिजे आणि ती जागृती यांच्यामध्ये यायला पाहिजे. म्हणून माझ्या हे व्हिडिओ बनवण्याचं मूळ उद्दिष्ट ते आहे. वारंवार नुसते कांगावे करायचे. आता मी जसं पूर्वी म्हटल्याप्रमाणे रील्स बनवायची, डॅशिंग हिरो ह्यांना लोकप्रतिनिधींना, मुख्यमंत्र्यांना वगैरे दाखवायचं, ही अत्यंत चुकीची बाब आहे. हा रस्ता तुमचा नाही आहे. तुम्ही काम करून दाखवा. एखाद्या यंत्रणा जी पूर्वी जाहीर करते, आता मी कालच काहीतरी बातमी ऐकली की मुंबईतल्या कुठल्या परिसरामधून हे निर्वासित जे आलेले आहेत त्यांना आम्ही काढणार. तुम्ही आधी काढा आणि मग हे जाहीर करा. आम्ही इतके बाहेर काढले, इतके होते, त्यामधले इतक्यांचा ट्रेस लागला आणि आम्ही त्यांना ऑलरेडी डिपोर्ट केलं, ही नंतर गोष्ट सांगा. तुम्ही करणार म्हणून पोकळ नुसते आश्वासनं आम्हाला देऊ नका. आणि ज्या आता एक गोष्टी बाबत जिथे इथं स्क्रीनिंग, जिथं व्हॅलिडेशन, जिथं असेसमेंट गरजेचे आहे आणि तात्काळ जिथं अंमल व्हायला पाहिजे त्याच्यावर तुम्ही अंमल करायला चालू करा. त्याचा तुमचा प्रोग्राम काय आहे तो जनतेला समजू द्या. तुम्ही ह्या दिशेनं जात आहे. अमुक एका गोष्टीमध्ये आम्ही हे साध्य केलं, आम्हाला नको आहे. प्रत्यक्ष जमिनीवर लोकांना काय दिसतात फरक, ह्यामध्ये आम्हाला सगळ्यांना अतिशय अपेक्षा आहेत खरोखर. कारण भारत हा विश्वगुरू निश्चित आहे, सदोदितच आहे आणि सदोदित राहील. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत आणि ही सृष्टी आहे तोपर्यंत भारत हा विश्वगुरू आहेच, होता आणि आहे आणि राहणार, यात शंका नाही आहे. फक्त तुमच्याकडून देताना तुम्ही प्रशासन काय देता, त्याच्यामध्ये काय बदल करता, जिल्हावार काय बदल करता, गाववार काय बदल करता, शाळांमध्ये काय बदल करता. शैक्षणिक सिलेबस बदलून उपयोग होणार नाही. परत एकदा मी पुन्हा सांगतो, मुलांची मानसिकता बदलली पाहिजे. मुलांचे ते शिक्षण घेतल्यापासून किती चांगला नागरिक घडला ह्याची परिमाणं काहीतरी पाहिजेत. तेव्हा आपल्याला उत्तम नागरिक मिळतील ह्या व्यवस्थेमधून आणि जे पुढे जाऊन चांगले लोकप्रतिनिधी होतील आणि भारताला विश्वगुरू नेण्याकडे त्यांचा चांगला कल असेल, एक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह ॲसर्टिव्ह व्ह्यू असेल त्यांचा, अशी मी खात्री बाळगतो. मला जे भावनिकदृष्ट्या ज्या गोष्टी वाटल्या त्या आपल्यासमोर सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्याला कितपत आवडतात माहिती नाही. कुठं जरी काही त्रुटी असतील तर जरूर मला आपण माझ्या ईमेल ID ला कळवा, हे मी पुन्हा आपल्याला विनंती करतो. जरूर आपली काळजी घ्या आणि पुढच्या भागात असेच चांगला विषय एखादा मिळाला की आपल्यासमोर जरूर येण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्या या प्रयत्नांना आपण जरूर आपला सहकार्य द्या. लाईक करा जर आपल्याला आवडलं असेल तर, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, ही सगळ्यांना विनंती. जय हिंद, वंदे मातरम.